ग्रुप ग्रामपंचायत वावरल्या विद्यमान सदस्य रमेश पारधी ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव सदस्य विद्यमान सदस्य यांच्या हस्ते त्यांचं देखील यशोत्या मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। आमचे प्रमुख मान्यवर आजच्या दिवसात या ठिकाणी मात्र आलेत, वेलात वेल काढून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आज लावले। माननीय श्री ठकुराम शेठ झोरे ग्रुप ग्रामपंचायत वावरले विद्यमान सदस्य मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केला जातोय। तदनंतर मी विनंती करतोय प्रकाश शेठ झोरे खैराट यांना देखील मी विनंती करतोय आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। शंकर ढुमणे पोखरवाडी गावचे ग्रामस्थ यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा देखील यशोत्या मान सन्मान केला जाईल। प्रकाश शेठ झोरे खैराट साहेबांचा या ठिकाणी मात्र शुभ आगमन झाले, त्यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून मात्र यशोत्या मान सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केला जातोय। नेक्स्ट मान्य श्री लक्ष्मण शेठ गोरे खैराट हिरू भस्मा यांच्या हस्ते त्यांचा देखील यशोत्या मान सन्मान केला जाईल। पोखरवाडी गावचे ग्रामस्थ चारी रात्र मात्र पोखरवाडी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी मात्र आलेत, सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि मोठ्यांची साथ जर असेल तर नेहमीच कुठलेही काम सक्सेसफुल ठरतोय हे देखील पाहायला मिळतं। आज पोखरवाडी गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले आहेत। लक्ष्मण शेठ गोरे यांचं देखील या ठिकाणी मात्र शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून मान सन्मान केला गेलाय। रामभाऊ शेठ कोकरे खैराट यांचं देखील मान सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय मधुकर सर कोणाच्या हस्ते करायचंय, मधुकर सर यांच्या हस्ते रामभाऊ शेठ कोकरे खैराट यांचा यशोत्या मान सन्मान केला जाईल। माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। हॅलो, तर आदरणीय अनंता शेठ चौधरी ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव माजी सदस्य यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले, सामन्यांचा आनंद घेतात आणि त्यांचं देखील या ठिकाणी लगेचच आपण यशोत्या मान सन्मान करूयात। मी विनंती करतोय माननीय श्री दामू शेठ खडके यांना की आपल्या हस्ते माननीय श्री अनंता शेठ चौधरी ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव माजी सदस्य यांचा या ठिकाणी मात्र यशोत्या मान सन्मान केला जाईल। मायेची शाल प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केला जातोय। अनंता शेठ चौधरी ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव माजी सदस्य यांचा या ठिकाणी मात्र यशोत्या मान सन्मान केला गेलाय। त्यानंतर मी विनंती करतोय माननीय श्री जनार्दन शेठ बुरबुडा चिंचमाल यांचं देखील या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालंय, त्यांना देखील मी विनंती करतोय की आपला यशोत्या मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे।
जनार्दन शेठ बुरबुडा चिंचमाल यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय केतन पारधी आयोजक असतील यांच्या हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केला जातोय. प्रभाकर शेठ मोरे बोरगाव यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर माननीय श्री राजा शेठ गोरे, शंकर शेठ ढुमणे आणि नितीन पारधी उद्योजक यांच्याकडून मात्र हॅट्रिक साठी 3000, चौकार हॅट्रिक साठी 3000 आणि हायवा कॅच साठी देखील 3000 रुपयाचा पारितोषिक आला आहे. एकंदरीत आजच्या दिवसात जर पाहिला तर हायवा कॅच साठी 5000 रुपयाचा पारितोषिक लागलाय. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतोय 5000 रुपयाचा पारितोषिक आजच्या दिवसात मात्र लागलाय. मेगा फायनल कशी असावी तर अशी असावी. आयोजकांनी केलेली मेहनत आजच्या दिवसात मात्र पाहायला मिळाली आणि सक्सेस देखील करून दाखवल्या. एकंदरीत पाहायला मिळाला रामशेठ खडके साहेबांकडून 1500 रुपयाचा पारितोषिक आलाय. मुख्य आयोजक गणेश खडके साहेबांकडून 500 रुपये आणि पाहुणे मंडळी आज या ठिकाणी मात्र उपस्थित झाले. राजा शेठ गोरे, शंकर शेठ ढुमणे आणि नितीन शेठ पारधी यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक. एकंदरीत 5000 रुपयाचा पारितोषिक आलाय. हायवा कॅच साठी फक्त प्रेक्षक वर्गांना असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि चिंचमाल संघासाठी मात्र सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय राजा शेठ गोरे यांच्याकडून. तर मी विनंती करतोय सूरज या गोलंदाजाला, बुरुजवाडी संघाचा गोलंदाज सूरज थोडासा उशीर झालाय मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी, सामनावीर देण्यासाठी. लक्ष आहे स्कोरचा पंच. नौका गोलंदाज 13-14 वर्षाचा हा गोलंदाज दिसतोय आणि त्यांनी काय गोलंदाजी केली. 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवल्या. मी विनंती करतोय प्रभाकर शेठ मोरे बोरगाव यांच्या हस्ते सामन्याचा सामनावीर दिला जातोय. गोलंदाज सूरजला कीर्ती लहान आणि मूर्ती लहान कीर्ती महान असा हा गोलंदाज ज्याने 2 धावा खर्ची करत असताना 1 विकेट मिळवले आणि बोलतोय सामन्याकडे. चालू असलेला सामना आजच्या दिवसात पाहायला मिळतोय. काटवण आणि चिंचमाल नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काटवण संघाने फिल्डिंग मात्र या ठिकाणी शतरक्षण स्वीकारलाय. चिंचमाल संघाला मात्र या ठिकाणी पारितोषिक आले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. शतक क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 वरती. आजच्या दिवसात पाहिलं तर तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक आलाय हायवा कॅच साठी. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल आणि लकी ड्रॉ देखील या ठिकाणी नाव दिले गेलेत. प्रेक्षकांना जसे लकी ड्रॉ एक पहिला लकी ड्रॉ 12 वाजता आणि दुसरा 2 वाजता ओपन केला जाईल याची देखील आणि जो उपस्थित असेल या ठिकाणी लकी ड्रॉला जर नाव आला आणि तो खेळाडू प्रेक्षक जर असेल धाव फलकावरती धावा आल्यात 22 धावा. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय आताच मैदानामध्ये ज्यांचं आगमन झालंय तेच म्हणजे अगदी आपण पाहू शकाल या मैदानामध्ये कोणतीही टुर्नामेंट असू द्या अगदी सहकार्य अगदी मोलाचं ज्यांचं लाभतं असे या पंचकृषी मधील सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष माननीय श्री प्रवीण अण्णा मोरे यांचं या मंचावरती स्वागत झालंय आणि या मुख्य आयोजनामध्ये त्यांचे सहर्ष स्वागत आपण पाहिले तर
खरं तर अण्णांचं कौतुक करावं तेवढं कमीच. अगदी पाहिलं तर संपूर्ण बोरगाव हद्दीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीमध्ये विकास जर पाहायला मिळाला ना तर या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून जरूर माथेरानच्या पायथ्यापर्यंत अगदी विकास या माणसांच्या आपल्या या व्यक्तीच्या माध्यमातून पाहायला, विकासाची कामगंगा यांच्या माध्यमातून पाहिली. आणि या आयोजनामध्ये त्यांचं इथे मात्र स्वागत 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 करूया. जाऊया मॅच कडे आपण. विशाल सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हातातून गोलंदाज भगवान आलाय. पहिला चेंडू अवंतर हाताळलाय. ऑन स्ट्राईक पंच आपण पाहताय संजय वाघमारे, चिंच खामला आणि स्क्वेअर लेग पंच अजय भस्मा. माथेरान संघाचा एक गुणवान खेळाडू यावेळेस खोल्यात टाकलाय. चेंडूला चकमा खातोय. यष्टीरक्षक मात्र कुठली धाव या चेंडूवरती येणार नाही. या निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. आज मेगा फायनलचा दिवस आणि प्रमुख पाहुण्यांची मात्र उपस्थिती आहे. आज पूर्ण व्यासपीठ भरलाय. हे आहे क्रिकेटचं प्रेम आणि पोखरवाडी टीम वरती प्रेम असलेला प्रेक्षक आणि प्रेक्षकांना देखील त्यांनी सुवर्ण संधी असेल 5,000 रुपयाचं तर कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल हायवा कॅश साठी. चांगलं आयोजन नियोजन दिमागदार पर्व पहिले पाहायला मिळतोय पोखरवाडी संघाकडून. अजूनही टीम या ठिकाणी मात्र कॉल करतात एंट्रीसाठी. हे आयोजन पाहून यावेळेस बॅटची कडा, चांगला चेंडू होता, चांगला कट केला. चेंडू थांबणार नाही. सीमारेषे क्लिअर करत चौकार येतो. ठोक डीजे. लकी ड्रॉ साठी भरत आणि दीपक हे आलेत. प्रेक्षक वर्गांनी त्यांच्याकडे नावं द्यायची आहेत आणि लकी ड्रॉ स्वतःचं नाव, आडनाव आणि गावाचं नाव त्या लकी ड्रॉ चिठ्ठीमध्ये टाकायचं आहे. पहिला लकी ड्रॉ चिठ्ठी मात्र 12 वाजता या ठिकाणी ओपन केली जाईल. तदनंतर दुसरी 2 वाजता जो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असेल त्यालाच दिली जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चौकार हॅट्रिक पूर्ण होणार का आजच्या दिवसात? फलंदाज गणेशच्या बॅट मधून चिंचमाल संघाला मात्र हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. मात्र यावेळेस काय घडलंय? झेल जमिनीला दान झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चौकार हॅट्रिक मत हुकले. फलंदाज गणेश चांगली फलंदाजी करतोय. संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. 31 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. चेंडू थांबणार नाही. 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार. ठोक डीजे. तर आपण पाहू शकता प्रमुख मान्यवर प्रवीण शेठ अण्णा मोरे यांच्याकडून खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. चौकार हॅट्रिक साठी 1,000 रुपये आणि 3,000 माफी असावी. येस आणि प्रेक्षकीय कॅच एकंदरीत 1,000 रुपये प्रवीण शेठ मोरे यांच्याकडून या ठिकाणी बक्षिसांची खैरात झाली. षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपये, चौकार हॅट्रिक साठी 3,000 आणि जो हायवा कॅच घेईल त्याला 1,000 रुपये म्हणजे एकंदरीत 6,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. आदिवासी समाजामध्ये पहिल्यांदाच एवढी रक्कम हायवा कॅच साठी मात्र आली असेल आणि ते करून दाखवलाय पोखरवाडी संघानं. रामा 11 पोखरवाडी आयोजित सोंडाई माता चषक 2026 मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस काय घडलंय? तुषार आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. बक्षिसांची खैरात मुख्य मान्यवरांनी या ठिकाणी केले गेले.
षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 41 धावा धाव फलकावरती आल्यात. तर आदरणीय प्रवीण शेठ मोरे यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर ठकुराम झोरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. फलंदाजांना भरपूर संधी आहेत, प्रेक्षकांना देखील जास्त संधी आहे, कारण खेळाडूंना कमी आणि प्रेक्षक वर्गांना जास्त प्राइज या ठिकाणी लागलाय. मंदार शेठ उतेकर युवा उद्योजक यांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालंय. सोंडे माता चषक मध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या चेंडूवरती मात्र एक धाव बोले, एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 42 आणि भरतच्या बॅट मधून षटकार आलाय, त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार, फटका आपसलाय, झेल खाली शतरक्षक केले चूक, झेल जमिनीला दान झालाय, चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषे पलीकडे चौकार, ठोक डीजे. तर बक्षिसांची या ठिकाणी खैरात होत्या. प्रवीण शेठ अण्णा मोरे यांचा जो बॅनर लागलेत, चारी बाजूला त्यांचे बॅनर लागलेत आणि कुठल्याही बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर रामशेठ खडके ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव सदस्य यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक आलाय. एकंदरीत 6000 रुपयाचा पारितोषिक आलाय बॅनरला हिट झाल्यानंतर. राजेश गोरे साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला आणि 500 रुपये या ठिकाणी जमा झालेत, अकाउंट ओपन झालेत. अजून एक षटकार मारलाय, हा दुसरा षटकार, त्याला देखील 500 रुपये, एकंदरीत 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेत. चिंचमाल संघासाठी फक्त याची नोंद घ्यायची आहे. चिंचमाल संघावरती मात्र असलेले प्रेम पाहायला मिळतंय. बरेचसे मान्यवर आणि बरेचसे पारितोषिक या ठिकाणी लावले गेले आहेत. षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयाचा पारितोषिक, चौकार हॅट्रिक साठी 3000 आणि आयबा कॅश साठी 1000, एकंदरीत 6000 रुपयांचा पारितोषिक आहे. जोपर्यंत आमच्या मान्यवर या ठिकाणी आहेत तोपर्यंतच चान्स आहेत प्रेक्षक वर्गांना. सकाळपर्यंत चालेल, ठीक आहे. साहेबांनी या ठिकाणी अलाउन्स केलाय सकाळपर्यंत 1000 रुपयाचं पारितोषिक. जशी रात्र होत जाईल तशी प्राइस हायवा कॅसाठी वाढत जाईल. प्रेक्षकांना खुश केलंय साहेबांनी. नेक्स्ट मॅच पोखरवाडी देवा विपक्ष आंबेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी राहुल केवारी आपण यायचंय. आजचा दिवस पाहिला तर खेळाडूंचा नाहीये तर प्रेक्षक वर्गांचा आहे आणि मुख्य मान्यवर आजच्या दिवसात एटीएम मात्र खुले केले आहेत. एकंदरीत 6000 रुपयांचा पारितोषिक लागला गेला हवा कॅश साठी. षटकार हॅट्रिक साठी 5000. स्क्रीन वरती आपण पाहू शकता प्रवीण अण्णा शेठ मोरे यांना ज्या सामने आज या ठिकाणी मात्र पोखरवाडी संघाने भरवलेत, त्यांच्या पाठी ज्या माणसाचा मात्र हात आहे त्याचे आमचे आदरणीय प्रवीण अण्णा शेठ मोरे. हायवा कॅसेटी मध्ये प्राइस वाढलाय. प्रवीण अण्णा मोरे शेठ यांनी बोलले की प्राइस वाढेल आणि एका मिनिटात प्राइस वाढलाय. एकंदरीत 10,000 रुपयांचा पारितोषिक आलाय. हायवा कॅच साठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल.
एका हातात घेतली तर 10,000 रुपयाचा पारितोषिक येईल. 6,000 रुपयाचा पारितोषिक दोन्ही हातात कॅच घेतल्यावर येईल. सुवर्ण संधी, पूर्ण एका महिन्याचा पगार एका कॅच वरती सुटेल. आणि प्रेक्षक वर्ग देखील चारी बाजूला मात्र तैनात झालेत आणि उभे राहिलेत. तर नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय प्रवीण अण्णाशेठ मोरे यांना की आपल्या हस्ते सामन्याचा मात्र नाणेफेकी कौल करावा. पोखरवाडी आणि आंबेवाडी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करतील आमचे मान्यवर, मुख्य मान्यवर, ज्यांची 7 पात्र पोखरवाडी टीमला लाभल्या आणि हे सामने यशस्वीरित्या पार पडतील. त्याचं कारण मात्र प्रवीण शेठ अण्णा मोरे. अनंता चौधरी साहेबांकडून मात्र नाणेफेकी केले जाईल. ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव माजी सदस्य यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय. बोलतोय सामन्याकडे. सामना या ठिकाणी चालू झालाय. एकंदरीत 53 धावींची आवश्यकता. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज चिंचमाल संघाचा राकेश. पहिला चेंडू भिरकावलाय. वाडिश लॉंगॉन रिझर्व मध्ये शतरक्षक थोडा फंबल झालाय, मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावा मात्र आपल्या टीमला वाचवल्यात. 2 धावेने मात्र खातं ओपन केलं. श्री गणेशा केल्या धावांचं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. खोल्यात टाकलाय, चेंडूला भिरकावलाय, फटका चांगला. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. एका टप्प्यात कलेक्ट केला गेलाय, मात्र फेकी चुकीची, कलेक्शन चुकीचं. त्या मोबदल्यात येतील 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. तीनघर संघाचा गणेश 200 रुपयाचा पारितोषिक आला होता विकेटसाठी. 2 विकेटसाठी ते घेऊन जायचंय. तीनघर संघाचा गणेश. निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगली गोलंदाजी. धावांचा डोंगर रचला गेलाय, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाज राकेश या गोलंदाजाकडून. चिंचवण संघाने मात्र धावांचा डोंगर रचलाय काटवण संघाविरुद्ध. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आल्यात. 53 धावांचा पाठलाग करत असताना डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळलाय. स्वतःच्या फलंदाज चेंडूला उचलला गेलाय, मात्र कुठलाही फेकी या ठिकाणी झाली नाही. मात्र एकच धाव एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. बिनबाद 5 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज राकेश आलाय गोलंदाजी मार्कवर. लहू खडके या साहेबांकडून आपण पाहतोय षटकार हॅट्रिक साठी या अतिश या फलंदाजासाठी या षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय. शतक क्रमांक 1 या ठिकाणी संपलाय. मॅनेंट्री पॉवर प्लेचं शतक संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आल्यात 5 धावा. गोलंदाज राकेशने काय गोलंदाजी केल्या. 5 धावा अवघ्या खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 53 धावांचा पाठलाग करत असताना
काटवण संघ आता कुठेतरी अडचणीत सापडलाय. सांगी कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय गणेश. 53 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा धाव फलकावरती आल्यात. यावेळेस खोलात टाकलाय चेंडूला, बिरकावला वाडिश लॉंगाना सीमारेषेलगत. शतरक्षक त्या ठिकाणी फंबल झालाय, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 53 धावांचा पाठलाग करत असताना काटवण टीम. माथेरानच्या पायथ्याशी असलेला हा गाव आणि त्या गावातून मात्र इथपर्यंत प्रवास करत आलेले काटवण टीम यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून चेंडूला लांब ठेवला गेलाय, अवे फ्रॉम द बॉडी. निर्धाव चेंडूची सांगता झाली असती, मात्र चकमा खाल्लाय यष्टीरक्षकाने. त्या मोबदल्यात मात्र चुरटी धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. 8 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडूला भिरकावलाय वाडिश लॉंगांना. रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलफेक करण्यात तत्पूर्वी एकच धाव. मोठे फटके मारू देत नाहीये गोलंदाज. चिंचमाल संघाचा विचार केला तर आतापर्यंत दुसरा शतक हाताळताना गणेश हा गोलंदाज झालाय. राकेश पहिल्या शतक हाताला राकेशने मोठे फटके मारण्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय फलंदाजांना. दोन चेंडूचा खेळ संपलाय. गणेश चांगले गोलंदाजी, मोठे फटके मारू देत नाहीये. पुन्हा एकदा कोल्यात टाकलाय, चेंडूला भिरकावलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फलंदाज होईल किरण बाद. आपण प्रवीण अण्णा मोरे साहेबांचा मेगा फायनलचा दिवस आणि आजच्या दिवसात भरपूर पारितोषिके देखील आल्यात. हायवा कॅच एका हातात पकडली तर 10,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. 2 हातात पकडले तर 6,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. प्रेक्षक वर्ग देखील षटकारांची वाट पाहतायत. फलंदाज अतिश बाद झालाय. नौका फलंदाज विलास मैदानामध्ये आलाय. 53 धावेंचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आल्यात. पंधरा मिनिटांमध्ये 3 शतक टाकून झाले पाहिजे. पंच आपण देखील याची दक्षता घ्यायची आहे. कारण मेगा फायनलचा दिवस आहे. सामने आपल्याला या ठिकाणी मात्र लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण खेळाडूंना ताकीद द्यायची आहे. हा चेंडू निर्धावालाय. गोलंदाज गणेश या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत पाहायला मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय फलंदाजांना. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पंचांकडे मात्र स्क्वेअरची दाद मागितली होती. पंचांनी दाद मात्र फेटाळली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल्या गणेश या गोलंदाजाकडून.
चेंडूला मात्र शरीरयष्टीपासून वारंवार लांब ठेवला जातोय. धावफलक जाऊन पोहोचल्या 9व्या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू 44 धाबींची आवश्यकता असेल विजयासाठी. पहिल्या शतकाचा विचार केला राकेशने, धावा खर्ची केल्या 5. दुसरं शतक हाताळताना गोलंदाज गणेशने मात्र 4 धावा खर्ची करत असताना 1 विकेट मिळवल्या. म्हणजे गोलंदाजीची धार चांगली पाहायला मिळाल्या आतापर्यंत चिंचमाल संघाकडून. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज राजेश. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी पहिला चेंडू लोवर फुलटॉस लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू हाताळला होता. मात्र ह्या चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचं होतं. मात्र सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचला. दुहेरी आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती आल्यात. फलंदाजी करणारी टीम काटवन टीमच्या 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. 53 धावांचा पाठलाग करत असताना आव्हान कुठेतरी आता कठीण होत चाललंय काटवन संघाकडे. यावेळेस यष्टांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीर यष्टीवरती चेंडू आदरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. गोलंदाज राजेश चांगली गोलंदाजी, फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली चिंचमाल संघाकडून. 52 धावा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय. मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावा, या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. 53 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती आल्यात. 9 चेंडू 41 धावांची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी. काटवन संघाला धावांचा डोंगर रचला गेला होता चिंचमाल संघाकडून. मात्र आव्हान कुठेतरी कठीण होत चाललाय. यावेळेस मोठा प्रहार, स्क्वेअर लेग सीमारेषे लगत चेंडूला भिरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसरा झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. टोक डीजे. ह्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवले गोलंदाज राजेशने. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आल्यात. अजून 41 धावींची आवश्यकता. आव्हान कठीण होत चाललंय काटवन संघाच्या बाजूने. मात्र फलंदाज विलास बाद झालाय. नौका फलंदाज भरत यावेळेस मैदानामध्ये आलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राजेश चांगली गोलंदाजी, वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज. लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळाल्या. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज राजेश मोठे फटके मारू देत नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र आमच्याकडे वल्ले शतक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय. धावफलकाला लावले रोख. 12 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू 41 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. औपचारिकता शिल्लक राहिले. स्पीडअप करायच्या चिंचमाल टीम, उशीर करू नका. टीम मीटिंग देखील करायची नाहीये. 6 चेंडू शेवटचं शतक असेल आणि 41 धावांची आवश्यकता. सांघिक कोट्यातील 4थं वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज अरुण भस्मा. 6 चेंडू 41 धावांची आवश्यकता. सामन्यात औपचारिकता शिल्लक राहिले. पहिला चेंडू. यावेळेस पंचांनी नो चेंडू घोषित केला. अवांतर 1+4 अशा एकंदरीत 5 धावा येतील. डीजे.
मच डीजे. पतलू आणि डोरेमॉनचा डान्स देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतंय. सलगची चौथी रात्र त्यांनी मात्र या ठिकाणी अफाट मेहनत घेऊन प्रेक्षकांना देखील त्यांनी हसवलाय. येस, पंच लक्ष. फ्री हिट असलेल्या चेंडूवरती पंचांनी नो चेंडू घोषित केल्या. 1+4 एकंदरीत 5 धावा आल्या. 17 धावेवर जाऊन पोहोचलाय काटोवन संघ. यावेळेस अक्रॉस द लाईन डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. येतोय चौकार. ठोक डीजे. सो मच डीजे. चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 21 या धावसंख्येवरती अजूनही 32 धावींची आवश्यकता. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. शरीर यष्टीवरती मात्र चेंडू अडरलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 वरती. 4 चेंडू आणि 32 धावींची आवश्यकता. खोल्यात टाकलाय चेंडूला. शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये स्टॉप केला जातोय चेंडू. मात्र एकच धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 या धावसंख्येवरती 22 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. मोठे पटके मारू देत नाहीये. यावेळेस बॅचची लिडिंग एज चकमा खातो यष्टीरक्षक. मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला. 22 वरती सामन्यात औपचारिकता शिल्लक राहिल्या. 23 धावा धावफलकावरती आल्या. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज अरुणला पाहतोय. स्लोवर डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न फसवला जातोय फलंदाजाला. काटवन संघ मात्र या ठिकाणी पराभस्ताच्या छायेत येतोय. पोखरवाडी संघाचे खेळाडू डाव्या साईडला याच आहे. पोखरवाडी टीमचे सर्व खेळाडू स्टेजच्या डाव्या बाजूला आपण यायचं आहे. तर विजय होतोय. चिंचमाळ टीम विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. तर मी विनंती करतोय भरत आणि